सामना करेल आज्ञेश यांच्या गोलंदाजीचा. एक षटक संपते. धावा फळकावर लागते 5. बिनबाद 5 धावा. डोंगरीगली स्पोर्ट क्लब. हलक्या त्याने खेळून काढतोय, कट करतोय, परंतु एका धावेने रोखून ठेवते समाधान यांना. पण एका धावेने धावसंख्येत भरते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 वरती. पुन्हा एकदा तयार. अंकुर सामना करेल आज्ञेश यांच्या गोलंदाजी. आज्ञेश उलट चेंडू टटवला. चेंडू हवेमध्ये. आता मात्र चुकीचा कॉल होतोय तिथे. चुकीचा कॉल होतोय तिथे. परंतु एक जीवनदान भेटते अंकुर यांना. अंकुर यांना जीवनदान भेटतंय. पाहूया जीवनदानाचा भरपूर वापर करतात की नाही अंकुर. टटवला चेंडू हवेमध्ये. ता मात्र पूर्णपणे हेरलं होतं समाधान याने आणि चेंडूला जाऊन नेऊन देतोय सीमा रेखा पार षटकार. या 6 धावेने संघ पुढे सरकते. धावसंख्येत भरते. धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये 13. पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडू जातोय. आपल्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमबॅक करतोय आज्ञेश वाला. हलक्या त्याने खेळून काढतोय. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने एकदा पूर्ण करते. दुसऱ्या धावेसाठी कॉल होतोय. या 2 धावा भेटत आहेत. या 2 धावने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आता कुठेतरी फळक हलता झुलता दिसतोय. पुढे सरकता दिसतोय. धावा जमताना दिसत आहेत. धावसंख्या होते ते म्हणजे 15. धन्यवाद. डोंगरीकर नाखवा मंडळचे अध्यक्ष शशिकांत लडगे यांच्या आमच्या विनंतीला मान देऊन मंचावर आल्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत. आमचे सदस्य ज्येष्ठ सदस्य राजेश पेदे यांचे हार्दिक स्वागत. संघाचं 3रं आणि आपल्या कोट्यामध्ये 2रं षटक घेतात शशिकांत. शशिकांत अजूनही कुठेतरी आपल्या संघाला आणून ठेवतोय. परंतु अंकुर एक जीवनदान भेटलं होतं अंकुर यांना. पाहूया अंकुर जीवनदानाचा भरपूर वापर करतायत की नाही. समाधान एक षटकार आणून आपल्या संघाला कुठेतरी मजबूत परिस्थितीत आणून सोडतोय समाधान आयरकर. आणि तसेच माझे लाडके परममित्र मनीष बांजी एक सूत्रसंचालक आपल्या मैदानात हजर होत आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहे. तटवतोय लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय परंतु तिथे विकास फील्ड करेपर्यंत एकच धाव भेटते. या एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 वरती.
पुढचा चेंडू शशिकांत यांचा सामना करीत समाधान. भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅटची अप्पर एज घेऊन फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्र असल्या कारणाने एकच धाव भेटते. या एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 17. दमदार सुरुवात करून देतोय अध्यापक समाधान. डोंगरी गली स्पोर्ट क्लबसाठी एक षटकार आणून कुठेतरी आपला स्कोरबोर्ड हलता ठेवतोय. पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकर आहे अंकुर. सामनाकारी शशिकांत यांच्या गोलंदाजाचा शशिकांत. अध्यापक 2 चेंडू टाकले. 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या शशिकांत यांनी. पुन्हा एकदा टटोला चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि मात्र पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय डोंगरी गली स्पोर्ट क्लबला अंकुर यांच्या मार्फत. परंतु जीवनदानाचा भरपूर वापर करता आला नाही अंकुर यांना. जर जोरकर फटका मारला असता तर नक्कीच हा सीमा पार झाला असता. परंतु एक दुर्दैव मानावं लागेल आणि तिथे आपला गडी गमावतोय आणि तंबूचा रास्ता परततोय. 6 चेंडूचा सामना करत 5 धावा काढल्या. पहिला ब्रेक थ्रू करून देतोय शशिकांत श्री श्रीरामदेव संघासाठी. अंकुर यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अर्चित. मधल्या फळीचा फलंदाज, दमदार फलंदाज असा अर्चित मानला जातोय. सध्याच्या मोसमातला एक जबरदस्त असं खेळाचं प्रदर्शन करून आपल्या डोंगरी गली संघाला कुठेतरी. धन्यवाद. सिगरेट व्हाईटचे सर्वेसा पंकज जोंचा यांचे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आणि आमचे सुद्धा मित्र नाखवा मंडळचे माजी अध्यक्ष आणि नाखवा मंडळचे धडाडीचे कार्यकर्ते देवेंद्र काळे यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. त्याने आमच्या मंचावर येऊन आमची मंचाची शोभा वाढवावी. धन्यवाद. धन्यवाद मनीष बुंगवले. धन्यवाद. पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकर आहे अर्चित. सामनाकडे शशिकांत. शशिकांत कुठेतरी ब्रेक थ्रू हवा होता जो श्रीश्रामदेव संघाला तो करून देतो शशिकांत. आणि तिथे मात्र तमार्थ ब्लॉक हॉलचा चेंडू खेळून काढतोय पॉइंटच्या दिशेनं. पण तो एकच धाव देते तिथे. अर्चित स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन पोचवतोय 18 या धावसंख्येवरती. तिसरे षटक मार्गस्थ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्रायकर आहे समाधान. अजूनही समाधान झालेलं नाही. तोच समाधान. भिरकावून मारतोय लेग साइडच्या दिशेने. अच्छे सुरेख फील्ड होते तिथे हर्ष यांच्या मार्फत. मौल्यवान अशा 3 धावा अडवतोय तिथे. परंतु एका धावेने रोखू नाही शकलं समाधान यांना. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19. 1 गडाच्या मोबदल्यात डोंगरी गली स्पोर्ट क्लब. ना एकदा ब्लॉकलचा चेंडू खेळून काढ. अतिशय सुरेख फील्ड. अतिशय सुरेख फील्ड होते तिथे. दीपक चावाला यांच्याकडून याच्या अगोदर एक अतिशय सुरेख झेल टिपला होता जबरदस्त असा. तर डायरेक्टली जर यष्ट्यांवर आदळला असता तर नक्कीच अर्चित ओव्हर झालेला आहे. 3 षटकं संपतायत. धाव फळकावर लागतायत 21. 1 गडाच्या मोबदल्यात डोंगरी गली स्पोर्ट क्लब. तसेच मनीष तुम्हाला काय सांगू इच्छिता या 2 संघांबद्दल. कारण की डोंगरी गली स्पोर्ट क्लब सध्याच्या मोसमातला एक टॉपर संघ आहे आणि तसेच दुसऱ्या नंबरचा संघ म्हणजे सिनेमादेव संघ आहे. या 2 संघांविषयी काय सांगू इच्छितो. धन्यवाद. 1 मिनिट. हिंगळादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष संजोग खर्डे आणि
पाटील गली कार्यकारी सदस्य वीरेंद्र भंडारी यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मंचावर आल्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. धन्यवाद चंदनेश. नमस्कार मित्रांनो, मी मनीष. आज तुमच्या या शेवटच्या दिवसात, या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना श्री सिनेमादेव विरुद्ध डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब. एक अवांतर धाव या सामन्यातली पहिलीच अवांतर धाव. नक्कीच चंदनेश, या वेसावा क्रिकेटचं महायुद्ध म्हणजे श्री सिनेमादेव आणि डोंगरी गल्ली. यावेळी गचाड क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विकास याच्याकडून. नक्कीच हाय प्रेशर सामना. या हाय प्रेशर सामन्यात आगळ्या वेगळ्या गोष्टी नक्कीच बघायला भेटतील. एक एंटरटेनिंग क्रिकेट नक्कीच बघायला भेटेल या मैदानावर प्रेक्षकांना. नक्कीच प्रेक्षकांनी ज्या प्रकारची गर्दी या मैदानावर केली आहे. धन्यवाद. सोनी स्पोर्टचे मालक दिलवी डोंगरीकर आणि सनी डोंगरीकर यांचे हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू गोलंदाजाचा मारा करतोय आज्ञेश शाहवाला. सामना करेल समाधान आहिरकर. सामना सुरू करावा, चालू ठेवावा सामना. बघा पुढचा चेंडू. यावेळी ब्लॉक होल, चांगली लेंथ पकडली होती आज्ञेश यांनी. यावेळी मात्र समाधानला त्या चेंडूवर जास्त काही करता आलं नाही. पॉइंटच्या दिशेला एक धाव भेटली. या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. नक्कीच चंदनेश, हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा या मैदानात उतरतात, एकमेकांना लढत देतात, त्यावेळी मात्र प्रेक्षकांची मजा होते. प्रेक्षकांची मनं जिंकणारा असा हा सामना. यावेळी फुलटॉस चेंडू, पायालगत चेंडू जातोय. माफ करा, बॅटची कडा घेऊन एक धावा भेटेल. चंदनेश, आधी सुद्धा हे दोन्ही संघ एकमेकांना भेटले होते. त्यावेळी अंतिम सामना होता तो. आणि त्यावेळी श्री सिनेमादेव संघाने अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत लढत देऊन तो सामना जिंकला होता. यावेळी आज्ञेशाने समाधानला मात्र बांधून ठेवले. चंदनेश, शेवटच्या स्पर्धेत हे जेव्हा दोन्ही संघ एकमेकांना भेटले होते, अंतिम सामना होता, शेवटच्या चेंडूपर्यंत ती चुरस चालू होती. प्रेक्षकांनी मात्र पूर्ण हातावरची नख खाल्ली होती. असा तो सामना, पूर्ण वेसावा गावातील प्रेक्षकांची मनं जिंकणारा तो सामना. म्हणूनच हे क्रीडा रसिक वाट बघत असतात की हे दोन्ही संघ एकमेकांना कधी झुंज देतील आणि त्या सामन्याची मजा आम्ही कधी घेऊ. नक्कीच मनीष, जेव्हा जेव्हा हे दोन संघ लढत देतात एकमेकांसमोर, एक वेगळीच मजा असते, प्रेक्षकांची वरदार असते. कारण की एक मोठी मॅच, एक मोठा आनंद असतो प्रेक्षकांसाठी पूर्ण. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकर आहे समाधान. टटोला चेंडू हवेमध्ये आणि मात्र बाद होतोय. समाधान यांची पारी समाप्त होते. दुसरा धक्का बसे, दुसरा ब्रेक थ्रू देत आहेत आज्ञेश शाहवाला. समाधान सारख्या फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवतोय. मनीष, बघा, तुम्ही पहिलाच म्हणाले होते की काहीतरी एक वेगळी मजा असते. विकेट जाऊ दे, षटकार बसू दे, एक आनंद असतो प्रेक्षकांच्या मध्ये आणि मन जिंकणारीच ही मॅच होते.
नक्कीच मनीष अध्यापक 4 षटकं संपली, 10 फळकावर लागले 30, 2 गड्यांच्या मोबदल्यात समाधान सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये आज्ञेश यांना यश प्राप्त झालंय. आज्ञेश यांच्या पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार आणला होता समाधान यानं. तू काय सांगू इच्छिते या डोंगरी गल्ली स्पोर्ट क्लब विषयी? नक्कीच चंदनेश, ज्या प्रकारे डोंगरी गल्ली संघ या हंगामात या मैदानावर उतरलाय, अवघा श्रीकृष्ण या मैदानावर उतरल्यासारखं त्यांच्यासाठी वरदान दिल्यासारखं झालंय. कारण की या पूर्ण इतिहासात डोंगरी गल्ली संघ या जोमाने नव्हता खेळला, त्या ज्या जोमाने यावर्षी डोंगरी गल्ली संघ खेळतोय. यावेळी गोलंदाजी करताना रजनीश अर्चितला मात्र मात देतोय, चकवतोय. एक निर्धाव चेंडू. नक्कीच जो डोंगरी गल्ली यावेळी खेळ दाखवतोय प्रेक्षकांना, प्रेक्षकांची मनं जिंकतोय. नक्कीच कोणतेही संघ त्यांच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, दोन्ही संघांना खुशखबर आहे. जर कोणी छक्का मारला तर दिलीप डोंगरीकर सोनी स्पोर्ट कडून 200 रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे प्रत्येक षटकाराला दोन्ही संघासाठी. धन्यवाद. या दरम्यान चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषे पार. या सामन्याचा दुसरा षटकार. नमस्कार. खूप दिलीप डोंगरीकरने डोंगरी गल्लीला खूप उत्कृष्ट असं प्रोत्साहन दिल्यामुळे लगेच त्यांच्याच खेळाडूने छक्का सुद्धा मारला. धन्यवाद डोंगरीकर साहेब. यावेळी बघूया, यावेळी रजनीश शॉर्ट पिच चेंडूचा वापर करतोय. कारण की यापूर्वी अर्चितने लॉंग ऑनच्या दिशेला तो फटका ठोकला होता. नक्कीच यावेळी मात्र बदल करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात डोंगरी गल्ली संघ. दोन्ही संघ येल्लो जर्सीस मध्ये. येल्लो म्हणजे या दोन्ही संघांचा एम्ब्लेम, येल्लो म्हणजे या दोन्ही संघांची ओळख. येल्लो म्हणजे नेव्हर गिव्ह अप माइंडसेट च प्रतीक. आणि त्यालाच साजेसा असा खेळ हे दोन्ही संघ बरीच वर्ष झाली करत आले. तसे आज यावेळी सेमीफायनल मध्ये एकमेकांना भिडण देत असताना बघा पुढचा चेंडू. यावेळी पहिल्यांदा स्ट्राईकवर प्रणय. यावेळी पहिला चेंडू डिस्काउंट लावण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या वरून ठोकण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र प्रणित मात्र थोडासा चकला जातोय. यावेळी निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक रजनीशच्या गोलंदाजीतून. अजूनपर्यंत पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया खेळाडूंनी पंचांशी वादावाद करू नये. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा सामना करतोय प्रणित.
यावेळी मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला होता. चांगलं व्हेरिएशन रजनीशच्या गोलंदाजीतून. यापूर्वी 2 चेंडू शॉर्ट पिच टाकले होते, यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला होता चेंडू. चांगलं बांधून ठेवले फलंदाजांना. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 37, 2 गड्यांच्या मोबदल्यात डोंगरी गल्ली संघ. यावेळी सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी रजनीश याच्या मार्फत. षटक संपते. धावसंख्या 38. काय कमबॅक बघायला भेटलाय गोलंदाजी मधून. एक षटकार ठोकला होता या षटकामध्ये आणि त्यानंतर काय ती दर्जेदार गोलंदाजी रजनीश याच्या हातातून पडली. फलंदाज सुद्धा असे खेळत होते की जे आपल्या फॉर्मच्या शिखरावर जाऊन पोहोचले होते आणि तशा फलंदाजांना मात्र बांधून ठेवले रजनीशने. चांगली गोलंदाजी रजनीश अशा गोलंदाजीमधून. तसेच मी सांगू इच्छितोय की पंचांना सांगू इच्छितोय की स्ट्राईकवर अर्चित असतील, कारण की 22 डिक्लेअर मध्ये गेल्याबद्दल यावेळी स्ट्राईकवर अर्चित असेल. धावसंख्या 38. यावेळी 6 चेंडू शिल्लक. पंच हा शेवटचा जो चेंडू होता तो 22च्या स्वरूपात, बॅटच्या स्वरूपात. धन्यवाद. आमच्या स्कोर बुक मध्ये नक्कीच करेक्शन करण्यासाठी हा निर्णय गरजेचा होता. बघा शेवटचं षटक शिल्लक. धावसंख्या 38, 2 गड्यांच्या मोबदल्यात डोंगरी गल्ली संघ. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गोलंदाजीचा मारा करण्यासाठी नवदूत गोलंदाज सोहेल. सामना करतोय अनुभवी खेळाडू प्रणित चिखले. यावेळी अतिशय सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा. यावेळी मात्र थोडासा लेम चुकला, नाहीतर प्रणितला तंबूकडे परतावं लागलं असतं. यावेळी स्ट्राईकवर अर्चित. बघा पुढचा चेंडू सोहेलचा सामना करतोय अर्चित. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, गुडलेनचा चेंडू माफ करा, आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून सीमारेषे पार. षटकार. काय या खेळाडूने फॉर्म पकडला यावर्षी. डोंगरी गल्ली संघ गेल्या कित्येक वर्ष एखादी स्पर्धा जिंकायचा आणि त्यानंतर थोडं शांतता पाळायचा. त्याच्या मागचं रिझन होतं की ह्या संघात असे गिने चुने खेळाडू होते, त्यांच्यावर भरोसा ठेवला जायचा. परंतु या वर्षी काय संघ घेऊन हा डोंगरी गल्ली मैदानावर उतरलाय. याली यॉर्कर पिच चेंडू, चांगलं प्रत्युत्तर सोहेल याच्याकडून अर्चितसाठी. याच्याहून सुंदर चेंडू झाला नसता. काय एकाच एक खेळाडू डोंगरी गल्ली संघाने या मैदानावर उतरवल्यात. गोलंदाजांना सुद्धा विचार करावा लागतो की कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी करावी, कारण की एकाच एक खेळाडू अर्चित, प्रणित, अंकुर, प्रथमेश असे एकाच एक भले मोठे खेळाडू या मैदानात उतरतात. यावेळी अतिशय सुंदर चेंडू.
अतिशय सुंदर चेंडू, नवदूत गोलंदाज या स्पर्धेत त्याने आपल्या गोलंदाजीचं पदार्पण केलं होतं आणि काय गोलंदाजी करतोय सोहेल सिन्हामदेव संघासाठी. शेवटचं षटक म्हटल्यानंतर हाणामारीचं षटक, जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असतो, परंतु सोहेल काय गोलंदाजी करतोय. फ्रेंच सारख्या फलंदाजाला मात्र कोणतेही उत्तर सापडत नाही त्याच्या गोलंदाजीवर. यावेळी चेंडू फुल टच, याला मात्र पुरेपूर उत्तर दिले प्रणितने. नक्कीच प्रणित सारख्या फलंदाजाला कसं गप्प ठेवणार. या इनिंग मधला शेवटचा चेंडू, धाव संख्या 52, लास्ट टू गो. 2 गडी बाद डोंगरीगली संघ. खुशखबर, वर्सोवा मंडप डेकोरेटर पंकज जोनचा आणि श्याम कोळी यांच्या मार्फत जर या चेंडूवर षटकार मारतात तर त्यांना 1000 रुपये, 1 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. शेखर चिखलेकरनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. एकूण 1500 रुपये या चेंडूवर लागलेले आहेत. डोंगरी गलीसाठी खुशखबर आहे. धन्यवाद. बक्षिसांचा वर्षाव, शेवटचा चेंडू. यावेळी चेंडू हवेत, थोडा फटका फसलाय संजय भटाचा त्याच्या खाली. यावेळी थोडीशी गफलत इकडे बघायला भेटते. चार धावा धावून काढतायत म्हणजे चौकारात रूपांतर करतायत त्याचं. धाव संख्या जाऊन पोहोचते 57 वर. सिन्हामदेव संघाला जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष ठेवले डोंगरीगली संघाने. लाच चेंडूसाठी 1700 रुपये लागले होते, परंतु छक्का न मारता त्यानं 4 रन धावून काढले. खूप अभिनंदन दोन्ही खेळाडूंचं. चुरशीचा सामना, थोडस वातावरण. नमस्कार मित्रांनो, आपल्या इकडे मानाला मान देऊन उपस्थित असलेले आपल्या साहेब चषक 2025 साठी जे आपल्या मंचावर आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत ते म्हणजे हिंगलादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री संजोग खर्डे यांच्या छोट्याखानी आम्ही सत्कार करतो. तर त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपल्या मंडळाचे सुनील रेवडणकर हे त्यांचा सत्कार करतील. सुनील. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले डोंगरीगल्ली नाखवा मंडलचे अध्यक्ष शशिकांत लडगे यांचा सत्कार आपले सदस्य अविनाश पाटील यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारावा. शशिकांत लडगे, डोंगरीकर नाखवा मंडलचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे आपले धडारीचे नाखवा मंडलचे माजी अध्यक्ष श्री देवेंद्र काले यांना खरोखर आमच्या मंडळाला, मांडवी गल्ली तरुण मंडळाला त्यांचा नेहमी हातभार आणि सपोर्ट असतो. त्यांचा सत्कार आमचे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री पंकज जोनचा यांच्या हस्ते आणि देतो. केदार आंबोले कुठे असतील त्यांनी फोटो घ्यायला प्लीज. केदार आंबोले. स्मृतिचिन्ह पंकज स्मृतिचिन्ह आणि हो देतो. त्याचबरोबर इथं आपल्या हिंगलादेवीचे अध्यक्ष यांना स्मृतिचिन्ह राहिलेलं आहे, तर पंकज जोनचा त्यांना स्मृतिचिन्ह देतील. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले श्री वीरेंद्र भंडारे वेसावा कोळी जमातीचे सदस्य. त्याचबरोबर मी वीरेंद्र भंडारे यांना मंचावर बोलवतो. आमचे सदस्य सिद्धार्थ गुस्ते यांच्या हस्ते त्यांना फुलगुच्छ देतील. सिद्धार्थ गुस्ते. त्याचबरोबर
सर्वोदय सोसायटीचे माजी अध्यक्ष इथं उपस्थित असलेल्या आमच्या मंचावर श्री चंदन पाटील यांचा सत्कार मनीष गुणगवले यांच्या हस्ते करतात. चंदन पाटील. ओके, थँक्यू चंदन. त्याचबरोबर आम्हाला इथं वेलोवेली सपोर्ट करणारे आणि आमचे श्री आपले दिलीप डोंगरीकर सोनी स्पोर्टचे मुख्य मालक आणि त्यांचे पुत्र श्री सनी डोंगरीकर इथे आमच्या मंचावर उपस्थित आहेत. खरोखर आम्हाला त्यांचा वेळोवेळी साथ असतो आणि त्यांची मदत आपल्याला नेहमी असतं. त्यांचा सत्कार आमच्या मंडळातर्फे पंकज जोनचा स्मृतिचिन्ह आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. खरोखर या माणसासाठी जोरदार टाळ्या होत्या. प्रत्येक टुर्नामेंटला यांचा हातभार असतो. त्याचप्रमाणे साहेब चषकलाही त्यांनी आपल्या मोठ्या प्रमाणात आपला हातभार त्यांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा दिलीप काका तुमचे धन्यवाद आणि सनी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. स्कोरबोर्ड 57 टार्गेट. मित्रांनो 57. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब. 57 धावांचं लक्ष्य डोंगरी संघाने श्री सिनेमादेव संघासमोर ठेवलं. मित्रांनो आपल्या इकडे एक उपस्थित व्यक्तिमत्व असं शेखर चिखले यांचा आपण आपल्या साहेब चषकमध्ये 20वा मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब पुरस्कृत सी ग्रेट बॉयजचं साहेब चषक 2025 तर आपल्या इथे उपस्थित असलेले आमचे मित्र शेखर यांचा सत्कार उत्कर्ष चाके यांच्या हस्ते. आणि मित्रांनो एक गोड बातमी अशी का आता वेसावा कोळी समाज शिक्षण संस्थेचं इलेक्शन झालेलं त्याच्यामध्ये ते निवडून आलेले आहे. त्यांचा पुन्हा एकदा मांडवी गल्ली आणि सी ग्रेट तर्फे त्यांचं एक अभिनंदन केलं जाते. साहेब केदार फोटो. सामन्याला सुरुवात. सिगरेटच्या सर्व सभासदांना विनंती आहे का मॅच चालू झालेली आहे. सर्वांनी आपला क्रिकेटच्या याचा मैदानाचा ताबा घ्यावा. ही सिगरेटच्या सर्व सभासदांना विनंती आहे की सामना अटीतटीचा आहे. सर्व सभासदांना विनंती आहे की त्याने ग्राउंडचा ताबा घ्यावा. धन्यवाद. 1:15 पहिला चेंडू टाकला जातोय. यावेळी पहिला चेंडू यावेळी गचाळ क्षेत्ररक्षण मानावं लागेल. त्याच्या जोरावर इकडे खात उघडतंय सिसनामदेव संघाचं. 57 धावांचं लक्ष्य त्याला भेदण्यासाठी मैदानावर उतरताना शशिकांत तसेच दीपक चहावाला. गोलंदाजीचा मारा करतोय पिंटू. पहिल्या पॉवर प्लेचा षटक. बघा पुढचा चेंडू पिंटूचा. यावेळी पहिल्यांदाच सामना करेल दीपक चहावाला. यावेळी चेंडू जाणून बुजून स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला आणि त्याचं रूपांतर केलं चौकारामध्ये. पहिला चौकार या इनिंग मधला. चांगली सुरुवात सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब साठी. धावसंख्या जाऊन बसते 5 वर.
चंदनेश, असं वाटतंय की एक ब्लॉकबस्टर सिनेमा या मैदानावर चालू असतं. एंटरटेनमेंट, ड्रामा, ॲक्शन, इमोशन सगळं काही या सामन्यात आपल्याला बघायला भेटतं. नक्कीच मनीष, सांगू इच्छितो की एंटरटेनमेंट, एन्जॉयमेंट हा सामना सर्व प्रेक्षक घेत आहेत. आपल्या डावीकडे तसेच उजवीकडे जबरदस्त असं श्री महादेव की जय, वेताल देव की जय असं जयघोष करतायत. आपल्या संघासाठी प्रोत्साहन देत आहेत दोन्ही संघ. ता मात्र हलक्या त्याने खेळून काढते पॉईंटच्या दिशेने. एकदा पूर्ण करतोय शशिकांत. दीपक यांचा अतिशय सुरेख असा फटका, जबरदस्त असं टॅलेंट या दीपक चावलामध्ये आहे. संघाची धावसंख्या पोहोचते म्हणजे 7. दमदार सुरुवात करून देतो. चौकार आणून आपल्या संघाला कुठेतरी एक पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू खालीच राहतोय. चेंडू काही समजू शकला नाही दीपक यांना. एक निर्धाव चेंडू जातोय. पिंटू मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी नियंत्रणामध्ये आणतोय. शेवटचा चेंडू शिल्लक, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. मात्र खोलवर टप्पा खेळून काढतोय, परंतु एक निर्धाव चेंडू ते षडक संपतय. धाव फळकावर लागतायत 7. बिनबाद 7 धावा श्रीस्नेहामध्ये स्पोर्ट क्लब. अच्छे सुरेख. पिंटू यांचं कौतुक करायचं झालं तर कमीच आहे, कारण की पॉवर प्लेच्या षटकात अशी गोलंदाजी करणं संभव नसतं. परंतु पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवर दीपक यांनी चौकार आणला होता, परंतु सलग शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं. एक अनोखा नजरानं असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय पिंटू. संघाचं दुसरं आणि आपल्या कोट्यामधील पहिलं षटक समाधान. सत्तावन्न धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे डोंगरी गली स्पोर्ट क्लबनं श्रीस्नेहादेव स्पोर्ट क्लब समोर. तर नक्कीच येणारी 5 षटकं, 30 चेंडू आणि 50 धावा कशा प्रकारे बनवतायत. तसे डोंगरी गली स्पोर्टवर कुठे आम्ही कमी पडणार नाही. आमचं पूर्ण श्रेय या मैदानावर आम्ही देऊ, कारण की जेवढे आपल्या या मोसमात स्पर्धा झाल्या त्यामध्ये उच्चांक असं गाठणार डोंगरी गली स्पोर्ट क्लब. पुन्हा एकदा तयार समाधान. उलटा चेंडू हलक्याने खेळून काढतोय. मिड ऑफच्या दिशेने एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचे माग होतोय, परंतु तिथे नकार देत आहेत अर्चित यांचं सांगायचं झालं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे की मधल्या फळीचा फलंदाज, जेणेकरून जेव्हा जेव्हा डोंगरी गली स्पोर्ट क्लबला गरज होती चौकार षटकारांची, तेव्हा चौकार षटकारांची आतिषबाजी करून आपल्या संघाला या सेमीफायनलमध्ये पोहोचून ठेवलं, तोच अर्चित. टटवलेला चेंडू जातोय. झेलचित बाद पहिला ब्रेक थ्रू मिळतोय दीपक यांच्या मार्फत. थोडासा कमजोर फटका मानावा लागेल. पहिला धक्का बसतोय श्रीस्नेहादेव संघाला दीपकच्या स्वरूपात. यावेळी मिड विकेटच्या वरून सीमारेषे पार पाठवण्याचा प्रयत्न दीपक याचा, यावेळी अपयश प्राप्त होतंय. निखिल याने चांगला झेल टिपून दीपक याला तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी दीपकची जागा भरून काढण्यासाठी येतोय विकास दातकर.
बघा दुसरं षटक मार्गस्थ. लक्ष आहे 57 धावांचं. गोलंदाजी करतोय समाधान आयरकर. स्ट्राईकवर विकास धातकर. यावेळी अतिशय सुंदर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला होता. विकासला वाटलं असेल की यावेळी तो वाईटच्या स्वरूपात बाहेर जातोय की काय, पण त्यावेळी अतिशय सुंदर गोलंदाजी समाधानाच्या मार्फत. एक निर्धाव चेंडू. यावेळी धावसंख्या स्थिर 8. एक गडी बाद श्री सिनामदेव संघ. यावेळी रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न आणि त्याच ओघात विकास धातकर त्रिफळाचित बाद होतोय. धन्यवाद. काहीच मार्क ऑल्सिन बेल्जियमवरून खास आलेले आहेत आपल्याकडे. बेल्जियम कॉन्स्ट्रक्टर आणि त्यांचे मित्र निकोलिस फर्नांडिस यांना हे मार्क हे आमच्या सिगरेट बाईटचे सदस्य आहेत. खास बेल्जियमवरून त्यांना आम्ही बोलवण्यात आलेले आहे आणि ते आमचे सदस्य सुद्धा आहेत. धन्यवाद मार्क. या वेसावा क्रिकेटची फॅन फॉलोईंग थेट बेल्जियम, USA, कॅनडा अशा जगाच्या पाठीवर जाऊन पोहोचते. नक्कीच. चेंडू बाकी 2. यावेळी स्ट्राईकवर सोहेल. नक्कीच जे आपले मित्र भावंड शिकण्यासाठी किंवा करिअर बनवण्यासाठी बाहेरच्या देशात गेल्यात, नक्कीच ते सुद्धा या स्पर्धेची मजा घेताना. यावेळी धावेत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वर. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ. समाधान गोलंदाजीचा मारा करतोय. यावेळी शशिकांत अजूनही शाबूत स्ट्राईकवर. नक्कीच हे दोन्ही संघ म्हटले तर धावसंख्या किती असू दे, लक्ष किती असू दे, लो स्कोरिंग असू दे की हाय स्कोरिंग असू दे, सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जातो. असे दोन्ही संघ एकमेकांना अजूनपर्यंत लढत देताना. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. शशिकांतने स्वतःला सावरलं. कव्हरच्या दिशेला चेंडूला ढकलला आणि 1 धावा मात्र जमवण्यात यश प्राप्त केलं. दुसरे षटक संपते. संघाची धावसंख्या 2 अंकी 10 धावा. 1 गडी बाद श्री सिनामदेव संघ. माफ करा 2 गडी बाद. अतिशय सुंदर षटक मानावं लागेल समाधानच्या हातातून. फक्त 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले समाधानला. चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिला डोंगरेली संघाला, कारण की त्याची मात्र गरज तुम्हाला नक्कीच भासेल. कारण की ज्या प्रकारचा सिनेमादेव संघ फुल पॅक्ड संघ शेवटच्या प्लेअर पर्यंत त्यांच्याकडे फलंदाज असतात, असा हा संघ तुम्हाला मात्र ब्रेक थ्रू घेणं खूप गरजेचं. यावेळी तिसरं षटक घेऊन येतोय. गेल्या मॅचचे हाफ सेंचुरियन अंकुर टपके सामना करतोय गेल्या स्पर्धेचा हाफ सेंचुरियन शशिकांत. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर निघून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत शशिकांतला माफ करा, यावेळी झेल निसटतोय प्रणित कडून. थोडीशी चुकी बघायला भेटते प्रणित कडून. नक्कीच
शशिकांत सारखा फलंदाज जो फलंदाज 50 गाठतो, धावांची 50 गाठतो असा शशिकांत, नक्कीच त्याला मात्र जीवनदान भेटतोय. पुढचा चेंडू अंकुर्याचा, यावेळी सुद्धा ऑफ्टमच्या बाहेर, परंतु थोडासा जास्त बाहेर असल्या कारणाने पंच मात्र वाईट घोषित करतायत. एक अवांतर धाव भेटते सिसनामध्ये संघाला, धाव जाऊन पोचते 11 वर. नक्कीच जास्तीत जास्त ऑफ्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न अंकुर्याचा. यावेळी पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेर, पुन्हा एकदा शशिकांत सारख्या फलंदाजाला चकवतोय. यावेळी मात्र सिसनामध्ये संघाच्या फलंदाजांना विचार करावा लागेल. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत तिन्ही गोलंदाजांमार्फत. नक्कीच 57 धावांचं लक्ष ठेवलं असलं तरीही ज्या प्रकारचा गोलंदाजीचा मारा अजूनपर्यंत डोंगरी गल्ली संघ करतोय, नक्कीच बांधून ठेवले सिसनामध्ये संघाच्या फलंदाजांना. यावेळी गुडलँडवरचा चेंडू चांगला सावरून खेळलाय, कव्हरच्या दिशेला ठोकलाय चेंडू. एक धावेसाठी धावेत भर होते, संघाची धावसंख्या जाऊन पोचते 12 वर. यावेळी सिसनामध्ये संघ हळूवारपणे धावफलक हलवताना दिसत आहेत. यावेळी स्ट्राईकवर सोहेल सामना करेल अंकुर्याच्या गोलंदाजीचा. यावेळी पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेर, खोलवरचा चेंडू, एक धावा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी परततोय सोहेल आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करण्यात यश प्राप्त होतंय. यावेळी तिसरा धाव घेतोय शशिकांत. 3 धावा चोरट्या इथे बघायला भेटत आहेत. यावेळी मात्र सिसनामध्ये संघ आनंदित असेल, कारण की ज्या प्रकारचं प्रेशर क्रिएट होत होतं, नक्कीच एक मोमेंटमची गरज होती, नक्कीच एक ढिलेपणाची गरज होती आणि तो ढिलेपणा मात्र यावेळी भेटतोय. 3 धावा चोरून काढतायत, धावसंख्या जाऊन पोचते 15 वर. नक्कीच अशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे सिसनामध्ये संघाला, कारण की जर मोठे फटके येत नाहीयेत, चेंडू बाकी 2. याली पुन्हा एकदा स्ट्राईकवर शशिकांत सामना करेल पुन्हा एकदा अंकुर्याच्या गोलंदाजीचा. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेला हाताळलेला चेंडू, एक धावा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी परत केल की काय, आणि यावेळी हातातून झेल निसटतोय, नाहीतर सोहेल बाद झाला असता. यावेळी अंकुर्याच्याकडून थोडीशी चूक होते, नाहीतर सोहेलला मात्र तंबूचा रस्ता बघावा लागला असता. धावसंख्या जाऊन पोचते 17 वर. शेवटचा चेंडू शिल्लक, स्ट्राईकवर शशिकांत. यावेळी ऑफ्टनच्या पुरेपूर बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, यावेळी झेलची बाद होतोय. चांगला झेल स्वप्निलाच्या मार्फत. 10 ते 12 पावलं या झेलकडे धावावं लागलं होतं स्वप्निलाला, परंतु त्याला माहित होतं की स्ट्राईकवर शशिकांत सारख्या खेळाडूला जीवनदान दिलं तर तो मात्र ही मॅच आपल्याकडून हिसकावून घेऊन जाऊ शकतो. मनीष नमस्कार, जरा मी तुला थांबवतो. मित्रांनो, आज मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब पुरस्कृत सी ग्रेट बॉईज साहेब चषक. मित्रांनो, आपल्या इकडे असे एक व्यक्तिमत्व आलेलं आहे का तुम्हाला त्यांचा परिचय देण्यापूर्वी मी सांगतो की जो आपल्याला विजा ज्याच्यावर साईन होतं तो सिंगापूरचा असो, दुबईचा असो, त्याचप्रमाणे बेल्जियममध्ये ज्यांच्या विजावर साईन लागते असे आमचे मित्र आमच्या ग्रुपला कनेक्टेड असलेले 20-25 वर्ष झाले आमच्या ग्रुपमध्ये कनेक्टेड असलेले मार्क्स ऑस्टिन्स, ते विजा काउन्सिलर आहे, बेल्जियममधून आलेले आहे खास आपल्या टुर्नामेंटसाठी. तर मी आपल्या
अध्यक्ष श्री माजी अध्यक्ष विशाल आंबोले यांना आपल्या ग्रुपचं टी शर्ट परिधान करण्यासाठी त्यांना मी आमंत्रित करतो. मार्क्स प्लीज. त्याचबरोबर त्याने एक फुलगुच्छ आणि आपलं एक सन्मान चिन्हही खरोखर मित्रांनो जोरदार ताल्या होत्या. खरोखर या आपल्या वर्सोमध्ये एक इतिहास आहे की बेल्जियमवरून आपल्या मॅचेसाठी खास आलेले आहेत. त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे. यावेळी नो बॉलच्या स्वरूपात अवांतर धाव भेटताना 2 धावांची वाढ होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 19 वर. आणि यावेळी पहिल्यांदाचा फ्री हिट भेटतोय सिसिनावादेव संघाला आणि स्ट्राईकवर असेल. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आलेले निकोला फर्नांडिस यांचाही सत्कार आमच्या ग्रुपतर्फे होणं गरजेचं आहे. तर मी मांडवी गल्ली कोळी जमातीचे विद्यमान अध्यक्ष श्री वीरेंद्र मासली यांच्या शुभ हस्ते यावेळी फ्री हिटला साजेसा असा फटका बघायला भेटला होता, परंतु डिक्लेअर एरिया असल्या कारणाने तिकडे फक्त एक धाव भेटेल आज्ञेश चावाल्याला. धाव संख्या जाऊन पोहोचते 20 वर. फटका मात्र चांगला होता, परंतु दिशा मात्र थोडीशी चुकीची होती. यावेळी धाव संख्या 20. आपल्या मंचावर येत असलेले 20व कोळी जमातीचे मांडवी गल्ली कोळी जमातीचे माजी अध्यक्ष विकास बाजीराव यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो की त्याने आज आपला वेळ काढून आमच्या आज टुर्नामेंटसाठी त्याने आपला टाईम दिलेला आहे. विकास बाजीराव. आता मात्र चेंडू बाकी 17, धावा हव्यात 37. फलंदाजी करतोय सिसिनावादेव संघ. डोंगरी गल्ली गोलंदाजी करतोय. सामन्याला चुरस. सेमीफायनलचा सामना. कोणता संघ हा अंतिम सामन्यात प्रवेश करेल, कारण की हा जो सामना जिंकेल तो संघ मात्र फेवरेट असेल अंतिम सामना जिंकण्यासाठी, असं मात्र नमूद केलं जातंय. बऱ्याचदा हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात भिडण देत असतात. यावेळी एकाच ग्रुपमध्ये असल्या कारणाने हे दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये भेटत आहेत. या वर्षी म्हटलं तर हे दोन्ही संघ आपल्या फॉर्मचा उच्चांक गाठताना एकमेकांना सांगताना की यावेळी दिरकावून लावण्याचा प्रयत्न सोयल्याचा गडी बाद होतोय. चांगलं दृश्य बघायला भेटते भावेश याच्याकडून. सेन्सिबल पद्धतीने त्या यष्ट्यांवर गेला आणि यष्ट्या उधळल्या आणि सोहेलला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी सोहेल बाद होतोय. चौथा झटका वाजतोय सिसिनावादेव संघाला 20 या धावसंख्येवर. यावेळी स्ट्राईकवर आज्ञेश चाहवाला.
सोईलची जागा भरून काढण्यासाठी येतोय आकाश धातकर. आता चेंडू बाकी 16, धावा हव्यात 37. सामन्यात सुरस, कारण की अतिशय सुंदर रंगलेला हा सामना. फक्त 57 धावांचं लक्ष होतं. त्या 57 धावांना कसं डिफेंड करायचं हे डोंगरी गल्लीला माहीत होतं. यावेळी मात्र सिसनामध्ये संघाला विचार करावा लागेल, कारण की अजूनपर्यंत अजूनही 4 चेंडू शिल्लक. बघूया गोलंदाजीचा मारा करतोय पिंटू यादव. सामना करेल आज्ञेश चहावाला. यावेळी ब्लॉक खोल बघून चेंडू टाकला होता या पिंटू याने. अतिशय सुंदर गोलंदाजी. यॉर्कर पद्धत चेंडू ज्याला उत्तर नव्हता आज्ञेश चहावालाकडे. एक धाव मात्र नक्कीच सोल्टी काढण्यात यश प्राप्त होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 21 वर. आता चेंडू बाकी 15. धाव संख्या हवी 36. 15 चेंडू, धावा 36. कशा प्रकारचा सामना कोणत्या बाजूला जाईल हे मात्र अजूनही कोणालाही कळलं नाहीये. यावेळी सुंदर चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धत चेंडू टाकण्याचा प्रयत्न. यावेळी मिसफील्ड होते. चेंडू 2 धावा घेण्यात यश प्राप्त होते आकाशाला. धाव संख्या जाऊन पोहोचते 23 वर. आता जिंकण्यासाठी 14 चेंडू, 34 धावा. गोलंदाज आहे पिंटू, जो आपल्या वेगळ्या फॉर्म मध्ये. फलंदाज आहे आकाश धातकर, जो आपला फॉर्म शोधतोय. कोणता संघ हा पुढच्या फेरीत जाईल काहीच वेळात आपल्याला समजेल. यापूर्वी खोजाली संघाने अंतिम सामन्यात प्रवेश घेतला होता. त्या खोजाली संघाला कोणता संघ जाऊन लढत देईल हे मात्र बघणं गरजेचं. गेल्या वेळी मांडवेली स्पोर्ट्स क्लब ने सुवर्ण चषक आयोजित केलं होतं. त्या अंतिम सामन्यात खोजाली विरुद्ध सिसनामदेव संघाने लढत दिली होती. यावेळी कोणता संघ असेल त्यांच्या समोर हे मात्र बघणं गरजेचं. यावेळी ऑफटर्नच्या बाहेर ठेवण्यात आला होता चेंडू. बऱ्याच बाहेर असल्या कारणाने चेंडू नो घोषित करतात आणि यावेळी फ्री हिट भेटतोय. या सामन्याचा दुसरा फ्री हिट. यावेळी फलंदाज आकाश धातकर. कशा प्रकारे या फ्री हिटचा फायदा घेतोय ते मात्र बघूया. बघा पिंटू टू आकाश. यावेळी चेंडू त्याच्या नजरे पुढे. चेंडू नजरे पुढे आला आणि त्याला मात्र कसा गमवू शकतो आकाश. पुरेपूर समाचार देताना दिसतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. स्प्रे. धावा भेटतायत 6. धावेत वाढ होते संघाची. धाव संख्या जाऊन पोहोचते 30 वर. आता जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. चेंडू बाकी आहेत 13. 13-27. नक्कीच माझे स्कोरर मित्र मला सांगतायत की आकाश धातकरला बघून त्याला मॅक्सवेलची आठवण झाली. असाच सामना चालू होता. मॅक्सवेल थोडासा इंजर्ड होता. त्या इंजर्ड सिच्युएशन मध्ये खेळपट्टीवर जाऊन जो मॅक्सवेलने खेळ
दाखवला, या क्रिकेट जगतात त्याने इतिहास रचला, असा खेळ त्या मैदानावर आपण मॅक्सवेल कडून बघितला होता. तशाच प्रकारचं दृश्य आज बघतोय आपण. थोडीशी दुखापत झाली आकाश याला, तरी सुद्धा या क्रिकेटवर एवढं प्रेम, या शिवगल्लीवर एवढं प्रेम, या सिनेमादेव संघावर एवढं प्रेम की ते प्रेम त्याला थांबवू शकलं नाही. भर मैदानात उन्हात या इंजर्ड सिच्युएशन मध्ये जाऊन आपली करामत करून दाखवते असा आकाश धातकर. दोन्ही संघ म्हटले तर या क्रिकेटवर जिद्द पाळणारे संघ, हे संघच तर काय, प्रेक्षक सुद्धा त्यांच्याहून जास्त या क्रिकेटसाठी वेडे. चेंडू हवेत, यावेळी मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय आकाशच्या हातात, माफ करा स्वप्नीलच्या हातात. आकाश धातकर बाद होतोय. यावेळी जो ब्रेक थ्रू डोंगरीगली संघाला हवा होता तो मात्र पिंटू डोंगरीगली संघाला आणून देतोय. या सामन्याची चुरस शेवटच्या चेंडूपर्यंत संपणार नाही याची खात्री मात्र मी तुम्हाला देतो. दोन्ही संघ यांची जिद्द मात्र कधीही हरत नाही. तेवढ्याच जिद्दीने, तेवढ्याच मेहनतीने या मैदानावर उतरत असतात, आपला घाम गाळत असतात. आकाशची जागा भरून काढण्यासाठी येतोय विकास. शेवटची 2 षटकं शिल्लक. या 2 षटकांमध्ये 27 धावांची गरज. चेंडू बाकी 12, धावा हव्यात 27. 12 चेंडू 27 धावा. नक्कीच यापूर्वी आपण बघितलंय की आकाशाच्या डाव्या खांद्याला इजा झाल्या कारणाने तेवढा जोर बघायला भेटला नव्हता त्या फटक्यामध्ये. यावेळी पूर्णपणे जोर आज्ञेश चावाला दाखवतोय की काय हे मात्र बघणं गरजेचं. गोलंदाजी करण्यासाठी भावेश टपके, ज्याने अजूनपर्यंत अतिशय जबरदस्त गोलंदाजी करून डोंगरीगली संघाला या मैदानावर शाबूत ठेवले. बघा चेंडू बाकी 12, धावा हव्यात 27. गोलंदाज भावेश, फलंदाज आज्ञेश चहावाला. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला गेला होता. यावेळी दुसऱ्या धावेसाठी परत आज्ञेश. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश प्राप्त होते आज्ञेश याला. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वर. आता चेंडू बाकी 11, धावा हव्यात 25. नक्कीच हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा येतात एकमेकांना खुन्नस दाखवून येत असतात. या क्रिकेटवरचं प्रेम खेळाडूंपर्यंत मर्यादित नसून प्रेक्षक सुद्धा त्याच्याहून जास्त क्रिकेट प्रेमी आपल्याला बघायला भेटतात. म्हणूनच ही झुंज मात्र नेक्स्ट लेवलवर जाऊन पोहोचते. बघा पुढचा चेंडू, भावेश याचा सामना करतोय आज्ञेश. यावेळी चेंडू बॅट मध्ये भेटला होता. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर असल्या कारणाने यावेळी ती दाद नाकारतायत पंच अलंकार चाके. यावेळी 1 धाव घेण्यात यश प्राप्त होते आज्ञेशला. धावा जाऊन पोहोचते 33 वर. आता चेंडू बाकी 10. नमस्कार. शिन्या महादेवच्या संघाने प्लीज प्लीज सर्व लहान मुलाला पण तुम्ही आतमध्ये घ्या, थोडं सहकार्य करा आम्हाला.
धन्यवाद शुगल्ली शिनेमादेव संघ धन्यवाद. चेंडू बाकी 10, धावा हव्यात 24. यावेळी पहिल्यांदाच स्ट्राईकवर विकास. यावेळी चेंडू बॅट मध्ये भेटला होता आणि चेंडू जातोय लॉंगॉनच्या वरून सीमा रेखा पार. विकासच्या पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. धावा जाऊन बसते 39 वर. धन्यवाद. मांडवी गल्ली कर्मचारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष जोगिंदर राजे आणि मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे कार्यकारी सदस्य विक्रांत पेदे आणि मंचावर यावे आणि आमच्या मंचाची शोभा वाढावी. धन्यवाद. आता धावा हव्यात 18. चेंडू बाकी 9 चेंडू 18 धावा. सिच्युएशन थोडीशी गंभीर परंतु दोन्ही संघ मात्र खंबीर. दोन्ही संघ यांचं जर सांगायचं झालं तर दोन्ही संघ हार मानण्यासाठी तयार नाहीत. एकमेकांना दाखवताना की कोण वर्चस्व आहे आणि कोणत्या संघाचं वर्चस्व आहे. काय खेळ या दोन्ही संघांनी या वर्षात केलाय. या प्रेक्षकांची मनं जिंकणारे हे दोन्ही संघ. यावेळी बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकवर विकास ज्याने षटकार ठोकला होता याआधी. गोलंदाजी करतोय भावेश. यावेळी सुद्धा शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळून काढतोय विकास. धावा भेटेल 1. धावेत वाढ होते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. आता चेंडू बाकी 8, धावा हव्यात 17. स्ट्राईक फॉर आज्ञेश. तसेच कंपल्सरी चेज असेल. जर शिवसेनामध्ये संघाला सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी 17 धावा काढणं गरजेचं असेल. काय खेळ या वर्षात वेसावा क्रिकेटने या प्रेक्षकांना दिलाय. वेसाव्यातील क्रीडा रसिक तर काय वेसाव्यातील बाहेर क्रीडा रसिक सुद्धा या स्पर्धेची या क्रिकेटची मजा घेत असताना. माझे स्वतःचे मित्र जे या वेसावा गावातले नसून सुद्धा या वेसावा गावातल्या क्रिकेटला फॉलो करत असतात. बघा पुढचा चेंडू. यावेळी चेंडू सुद्धा भेटला होता बॅटच्या मध्ये परंतु चांगला कनेक्ट करता आला नाही आज्ञेशला. चांगलं कमबॅक भावेश याच्याकडून. एक निर्धाव चेंडू. आता चेंडू बाकी 7, धावा हव्यात 17. हा वेसावा क्रिकेट वेसावापुरती मर्यादित नसून इंटरनॅशनल लेवलवर जाऊन पोहोचलाय. तर नुकताच दोहावरून एक कॉल आला होता. तो मित्र सुद्धा या सामन्याची मजा घेत असताना. तुम्ही एशिया म्हणा युरोप म्हणा की आफ्रिका म्हणा या पूर्ण जगाच्या पाठीवर या स्पर्धेची मजा घेत असताना आपले प्रेक्षक आपले क्रीडा रसिक. बघा शेवटचे 7 चेंडू शिल्लक. धावा हव्यात 17. गोलंदाज भावेश. फलंदाजी करतोय आज्ञेश चहावाला. यावेळी फुलटॉच पद्धत चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळून काढतोय आज्ञेश. 1 धावा पूर्ण करतोय. नक्कीच स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवेल. आता चेंडू बाकी 6, धावा हव्यात 16. चुरस मात्र पूर्णपणे या सामन्यात भरलेली. युट्यूबवर जरी ही स्पर्धा चालू असली हा सामना चालू असला तरीही प्रेक्षकांची गर्दी मात्र या मैदानावर पुरेपूर. हा सामना
जेवढा लाईव्ह बघायला तुम्हाला मजा येईल ना तेवढी मजा ते युट्यूबवर नक्कीच येणार नाही. कारण की जो माहोल ह्या सामन्यात क्रिएट होतो जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांना विधान देत असतात, नेक्स्ट लेवलवर जाऊन पोचतो अशा प्रकारचा माहोल स्प्रे घेऊन जावा. डोंगरी गल्ली आणि शिव गल्ली मॅच चालू झाल्यापासून सोनी स्पोर्टचे मालक दिलीप डोंगरीकर आणि त्यांचे पुत्र सनी डोंगरीकर हे सांगत आहेत प्रत्येक सिक्ससाठी त्यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आहे आतापर्यंत आणि याच्या पुढे पण ती सिक्स चालूच आहे. प्रत्येक सिक्स मागे बघा कशी आपले गावातली डोंगरी गल्लीचा सभासद असून प्रोत्साहन कसे देतात आपले लोक. तुम्ही क्रिकेट दाखवा, आम्ही तुम्हाला प्रोत्साहन करू. दोन्ही संघासाठी खुशखबर होती आणि ती लागू आहे शिवगल्लीला सुद्धा. धन्यवाद सोनी स्पोर्टचे मालक दिलीप डोंगरीकर, सनी डोंगरीकर. यावेळी बघूया शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धाव संख्या जमवावी लागेल 16. धाव संख्या जाऊन पोचते 41 वर. 5 गड्यांच्या मोबदल्यात सिनेमादेव संघ 57 धावांचं लक्ष. अजूनही 16 धावांची गरज शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. शेवटचा षटक घेऊन येतोय अंकुर टपके. सामना करतोय कर्णधार आज्ञेश चाहवाला. यावेळी पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. यावेळी निर्धाव चेंडू. आज्ञेश मात्र यावेळी त्या चेंडूला काही समजू शकला नाही. यावेळी अतिशय सुंदर गोलंदाजी अंकुर याच्या मार्फत. बघा शेवटचे 5 चेंडू शिल्लक. धावा अजूनही हव्यात 16. यावेळी चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वर आणि यावेळी मात्र झेलचित बाद होईल. फक्त 10 सेंटीमीटरचा फरक होता क्षेत्ररक्षकामध्ये आणि त्या बाउंड्री लाईन मध्ये, परंतु काय वेल जज कॅच प्रथमेश याचा. सिनेमादेवचा कर्णधार मात्र तंबूकडे परततोय. आज्ञेश चावलाचा झेल घेतलेल्या व्यक्तीस खेळाडूस दिलीप डोंगरीकरनं 201 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येत आहे. धन्यवाद दिलीप डोंगरीकर, सनी डोंगरीकर, सोनी स्पोर्ट. आता चेंडू बाकी 4. धावा हव्यात 16. 4 चेंडू मध्ये 4 चौकारांची गरज. यावेळी स्ट्राईकवर रजनीश लोंढे. या 2 चेंडूंमध्ये आपल्याला कळेल की हा सामना कोणत्या बाजूला झुकतोय.
शेवटचे 4 चेंडू. धाव संख्या हवी आहे 16. गोलंदाज अंकुर टपके, फलंदाजी करतोय रजनीश. यावेळी मारण्याचा प्रयत्न, 1 धाव घेतोय. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी अंकुर याच्या मार्फत. यावेळी 3 चेंडू शिल्लक. धावा हव्यात 15. स्ट्राईकवर आहे विकास, ज्याने याआधी षटकार ठोकला होता. तीन चेंडू 15 धावा. काय अतिशय रंगलेला हा सामना. बघा 3 चेंडू 16 धावा. अंकुर टू विकास. यावेळी चेंडू मिड विकेटच्या वर आणि चेंडू जातो स्वप्नीलच्या हातात. यावेळी डोंगरी गल्ली उत्सव साजरा करताना, डोंगरी गल्ली संघ हा आपलं नाव कोरताना. डोंगरी गल्ली तुम्ही मजा करा, पण ग्राउंडच्या आतमध्ये येऊ नका प्लीज. यज्ञ हरेश्वर घुसते यांच्या मार्फत अंकुर टपके यांना 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद हरेश्वर घुसते. यावेळी डोंगरी गल्ली संघ काय खेळलाय. 2 चेंडू मागे 15 धावांची नक्कीच गरज आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, परंतु डोंगरी गल्ली संघ काय क्रिकेटवर आपलं नाव नमूद करतोय. या वर्षी सिगरेट बाईटचे मुख्य व्यवस्थापक आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे कृष्णराव नरसिंगराव पिंपळे यांचे मनापासून धन्यवाद. बघा 2 चेंडू 15 धावा. नक्कीच. बघा पुढचा चेंडू. यावेळी डोंगरी गल्ली संघाने इतिहास रचलाय. नक्कीच 1 चेंडू जरी बाकी असला तरी या डोंगरी संघाने या वेसावे गावात आपला इतिहास रचलाय. सलग 4थ्यांदा फायनल मध्ये म्हणजेच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा संघ. या वर्षीचा पहिलाच असा संघ ज्याने सलग 4थ्या वेळी अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. डोंगरी गल्ली दहीहंडीचं गाणं होऊन जाऊ द्या. काय हा संघ उघडून आलाय. डोंगरी गल्ली संघाला अभिनंदन. डोंगरी गल्ली संघाचा अभिनंदन. डोंगरी गल्ली संघाला विनंती आहे 3:30 तुम्ही पुन्हा एकदा मैदानात यावं, जेणेकरून आपल्याला फायनल लवकरात लवकर चालू करायचे आहे आणि दिवस असताना तो फायनलचा सामना संपला पाहिजे याची आम्ही खात्री करून तुम्हाला बोलवतोय. डोंगरी गल्लीच्या सभासदांनी क्रिकेट आणि क्रिकेटर आणि जे छक्के मारले 6 मारली त्यांनी मंचाजवळ यावे. त्याचप्रमाणे शिवगल्ली
शिवगल्ली यांच्या सुद्धा क्रिकेटरांनी मंचाजवळ यावे. काय हा संघ खेळलाय एक अंडरडॉग म्हणून यावर्षी. दोन्ही संघाच्या सिक्सर मारणाऱ्या संघाची नावं प्लीज द्या आमच्याकडे. त्याला बोलवा, तुम्हीच बोलवा, पैसे घ्यायला. क्रिकेटच्या मैदानावरी मानवी गली कोळी समाज सोडले माजी अध्यक्ष व सेक्रेटरी विकास बाजीराव जोगिंद्र राजे, त्याचप्रमाणे माजी खजिनदार विक्रांत पेजे, माजी अध्यक्ष हरेश्वर गुस्ते, अध्यक्ष वीरेंद्र मासळी, माजी अध्यक्ष विशाल मांडवीकर. तसेच कॉंग्रॅच्युलेशन्स टू डोंगरी गली स्पोर्ट्स क्लब. सलग चौथ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी या दरम्यान या सामन्याचा सामनावीर असेल गेल्या मॅचचा सेंचुरियन अंकुर टपके. तसेच मी विनंती करतोय संजय भट्याचा, यांना सुद्धा पारितोषिक आहे, ते पारितोषिक घेऊन जावं. तसेच आकाश घातकर, मी विनंती करतोय की षटकारासाठी सुद्धा पारितोषिक होतं, तर मी विनंती करतोय की आकाश दातकर, विकास तावडे, अर्चित चांदी तसेच प्रणित चिखले यांना सुद्धा विनंती करतोय की आपलं पारितोषिक घेण्यासाठी मंचावर जावं. तसेच संजय भट्याचा सुद्धा विनंती करतोय, तुम्हाला सुद्धा पारितोषिक आहे. तसेच या सामन्याचे सामनावीर अंकुर टपके याला सुद्धा विनंती करतोय की आमच्या मंचावर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. हॅलो हॅलो, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अंकुर टपके. काँग्रेस अंकुर टपके आणि यज्ञ हरेश्वर घुसते यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचे पारितोषिक. यज्ञ घुसते, हरेश्वर घुसते. प्रशांत चिखले धन्यवाद. नाशिकेत जांगले, गौतम भांजी आणि मॅन ऑफ द मॅच देतील मार्क आणि 6 मारले. मॅन ऑफ द मॅच देतील मार्क. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अभिनंदन अंकुर. आणि जी थँक्यू मार्क आणि जी 6 मारली
विकास तावडे यांना 200 रुपयाचं पारितोषिक. दिलीप डोंगरीकर, अर्चित चांदी, आकाश घाटकर, आणि अर्चित चांदी आणि मी डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष यांना काहीतरी खुशखबर सांगायची आहे. प्रशांत चिखले. डोंगरकर स्पोर्ट वेलफेअर असोसिएशनने जर ही मांडवी गली स्पोर्ट आयोजित साहेब चषक क्रिकेट बॉईज तर्फे जर फायनल मारली तर डोंगरकर तरुण मंडळातर्फे 55,000चं रोख पारितोषिक देण्यात येईल. धन्यवाद. तुम्हाला फायनलसाठी हार्दिक शुभेच्छा. अर्चित चांदी, पन्नू, अर्चित चांदी, सिक्सर. प्रणित चिखले षटकाराचे कॅश प्राइज. गुड शॉट प्रणित. धन्यवाद. पन्नू डोंगरीकर क्रिकेट 3:30 वाजता ग्राउंडवर. हा, धन्यवाद.